काय झालं? ओल्डी बॅड अरे. अगं काय झालं? आई गं थांब ग. अनिका फार लागलं का ग तुला? मी काम करता करता पडले असेल तर लागलं नसणार का? ऑब्विसली लागले ओल्डी. बरं जर पडून झालं असेल तर उठ आता आणि लादी पुसायला घे. ओल्डी ग्रॅनी आजी. अनिका बघ. अहो सावकाश सावकाश ओलं आहे नाही तर तुम्ही पण धडपडाल. हे राजा मला कशी काय पडलीस? लागलं नाही ना? ग्रॅनी आजी कळतंय मला बाळा. खूप दुखतंय वाटतं. कशी माणसं असतात. ह्या एवढ्याशा जीवाला एवढं काम लावायचं का? बरोबर आहे का तुमचं हे असं वागणं? हे एवढ्याशा जीवाकडनं तुम्ही एवढं राब राब काम करून घेताय. बिचारी माझी पोरगी काही बोलत नाही म्हणून ठीक आहे. मला ना तुम्हा लोकांचं काय चाललंय ना तेच कळत नाहीये. ही घरातली असते फालतू कामं करायला आम्हाला आणलेत का तुम्ही? कामिनीबाई एक मिनिट. मुळात घरातली कामं ही फालतू कामं नसतात. आणि घरकाम करायला कसला आलाय कमीपणा? आणि आपणच घरातल्या लहान मुलांना घरकामाची शिस्त लावायला पाहिजे ना. हो का? म्हणजे शिस्त ही माणसाच्या जीवापेक्षा जास्तच मोठी असते का? खूप महत्वाची असते का? आता झाली आहे ना, तिची शिक्षा भोगून झालेली आहे. जाऊ द्या आम्हाला. एक मिनिट. तुम्ही असं इथून जाऊ शकत नाही. का? हो असं काय करताय? काही झालं तरी शिक्षा ही 2 दिवसांची असते, महिन्याभराची नाही. आणि 2 दिवसांची शिक्षा आमची भोगून झालेली. आणि लक्ष्मी म्हणजे एखादी गोष्ट ताणली ना तर ती फक्त तुटते. आणि तसंही इथून तसे बाहेर पडण्याचे माझ्याकडे दुसरेही मार्ग आहेतच. हो का? नाही, मला धमकी देण्याआधी एक लक्षात घ्या. माझ्या घरात उभ्या आहात तुम्ही. पण आम्ही काही स्वतःहून आलेलो नाही आहोत तुमच्या घरी. कळलं ना? कोण येईल या भिकारड्या घरात? आणि तुम्ही लोकांनी आहे ना शिक्षेच्या नावाखाली आम्हाला डांबून ठेवलेत या घरात. उगाच काहीतरी बोलू नका. तुम्हाला इथे कुणी डांबून ठेवलेलं नाहीये. तुम्हाला तुम्ही करत असलेल्या चुकांची थोडी जाणीव व्हावी, तुमच्यात थोडी सुधारणा व्हावी म्हणून बाईंनी इथे पाठवलंय. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही काहीही करा पण जोपर्यंत तुम्ही सुधारलात असा शेरा मी बाईंना देत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या त्या घरी जाऊ शकत नाही. याचा विचार केलाय का? नाही म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही आम्हाला जरा समजून घ्या ना. आम्हाला म्हणजे आता ही अनिका लहान आहे, म्हणजे तरुण आहे, काही गोष्टी करू शकते, कामं करू शकते. पण माझी गोष्ट तशी नाही ना. वय झालंय माझं, मला नाही झेपत, काही कामं नाही करता येत. त्यामुळे थोडासा विचार करा. आणि तसंही शिक्षा ही चुकीची जाणीव करून देण्यासाठी असते. त्यामुळे ती जाणीव आम्हाला झालेली आहे ना. म्हणून म्हणते की मी तुमच्या म्हणजे तुम्हाला खरंच मी विनंती करते की आम्हाला आता इथून जाऊ द्या तुम्ही. झाली आहे का चुकांची जाणीव? बरं बरं. नाही, खरं तर ना आज तुमच्या शिक्षेचा शेवटचाच दिवस होता. आज मी तुम्हाला घरी जायला सांगणारच होते. पण कसं आहे ना कामिनीबाई, आता बघा ना, आपली अनिका पडली ना, लागलंय तिच्या पायाला, किती दुखतंय बघा. बिचारी विवळते, उठताही येत नाहीये तिला. आपण एक काम करूया, आपण हिला घेऊन डॉक्टरांकडे जाऊ. औषध उपचार झाला की तिला मग 8 दिवस आराम करायला इथेच घेऊन येऊ. काय गं? अरे नाही 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 नाही, मला काही झालेलं नाही. आज लास्ट डे होता का? मला काही नाही झालं. पाय मी एकदम फिट अँड फाईन आहे. मला चालता येतंय, बोलता येतंय. फक्त हलकीशी मोच होती, ती पण चालली गेली.
किती लबाड आहात ग तुम्ही दोघी, हा? अगदी एकमेकींना पूरक आहात. कसं खोटं बोलता? काय ग, आतापर्यंत पाय दुखत होता आणि आता शिक्षा संपली म्हटल्यानंतर पाय लगेच दुखायचा थांबला का? काही सोडणार नाहीये मी तुम्हाला. आणि आता तर मला खूप राग आलाय, तेव्हा चांगला महिनाभर तुम्हा दोघींना इथेच ठेवून घेणार आहे. अरे लक्ष्मी आंटी, प्लीज असं नका करू, प्लीज प्लीज मला जाऊ द्या. मी नाही असं पुन्हा करणार. मला या सगळ्याची सवय नाही आहे. अँड आय नो तू इतकी बॅड नाही आहे. तू खूप चांगली आहे. यू आर स्मार्ट ऑल्सो. तुझे केस पण किती लांब आहे ना, केस पण छान आहे. यू आर ऑल्सो ब्युटिफुल है ना. ऑलरेडी बोल ना, ती प्रिटी आहे ना खूपच. हा अनिका, हे मात्र तू अगदी बरोबर बोललीस. अगं म्हणूनच तर मी लग्न केलं ना हिच्याशी. मग काय. पुरे तुमचा पुरे. तिच्या नादाला लागून का सांगितलंय मी तुम्हाला. काही बोलून होणार नाहीये, सोडणार नाहीये मी तुम्हा दोघींना. लक्ष्मीजी ऐका माझं. खरंच आम्ही दोघी जणी ना ही सगळी कामं करून ना खूप थकलोत. प्लीज लक्ष्मी आंटी, प्लीज लेट अस गो. हे बघा, मी जर असंच काम करत राहिले ना तर मी तर मरेनच. आणि माझं अजून तर लग्न पण झालेलं नाहीये. आय डोंट वॉन्ट टू डाय सो अर्ली. प्लीज सोडा मला. अगं किती नौटंकी करशील बाळा. लक्ष्मी, मी काय म्हणतोय, अगं शिक्षा 2-1 दिवसांचीच असते ना. आणि शिक्षा आपण कशाला करतो तर माणसाला त्याची चूक कळायला हवी. आणि मला वाटतं की या दोघींना आता त्यांची चूक कळलेली आहे, तेव्हा शिक्षा बास झाली. हा, तुम्ही ना पुरे घा आता. अगं नाहीतर काहीतरी भलतंच होऊन बसायचं. काही होणार नाही. लक्ष्मी पुढे ना आता. अगं काय वेडेपण आहे. तसंही तुझ्या बाईंनी या दोघींना फक्त 2च दिवसाची शिक्षा करायला सांगितली होती की नाही. मग बाईंनी यांना सुधारायला सांगितलं होतं. सुधारणा झालीये का या दोघींमध्ये? ओ प्लीज 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 लक्ष्मी आंटी, प्लीज सोडा ना प्लीज. मी नाही असं काही करणार पुन्हा. ए ऑलरेडी सांग ना तुझ्या वाईफला की प्लीज आम्हाला सोडायला. तू उगाच त्यांच्याशी बोलायला जाऊ नको. हे बघ, मी आल्यापासून जे तुम्ही सांगतात ते सगळं करते ना, ऐकते ना. आतापर्यंत सगळं ऐकलं. प्लीज आता तरी सोडा. मला नाहीये या सगळ्याची सवय. लगेच त्रास होतो. बरं 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 लक्ष्मी, हे बघा, तुम्हा दोघींची शिक्षा संपली असं मी जाहीर करतो. ठीक आहे.